आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा मनाचं ऐकावं की डोक्याचं? आणि विचार करा, हाच प्रश्न जेव्हा एका प्रशासकाला पडतो तर काय? एथिक्समधल्या याच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. हा प्रश्न आहे 2023च्या UPSC GS पेपर 4 मधला. दिसायला अगदी साधा सरळ वाटतो, पण थांबा, यात बरीच खोली आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं रोडमॅप काय असेल? सगळ्यात आधी आपण या दोन्ही संकल्पना काय आहेत त्या समजून घेऊ, मग त्यांची तुलना करू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कामात त्या कशा लागू होतात हे पण बघू. चला तर सुरू करूया. बरं, तर आपल्या चर्चेच्या पहिल्या भागात आपण हे बघूया की परीक्षेच्या दृष्टीने या संकल्पना इतक्या महत्त्वाच्या का मानल्या जातात. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त पुस्तकात वाचायचं ज्ञान नाहीये. नाही, ही तर भविष्यातल्या प्रशासकांसाठी एक प्रकारची कसोटी आहे. रोजच्या कामात जी नैतिक आव्हानं येतात ना, त्यांना तोंड देण्यासाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला आता वळूया आपल्या पहिल्या संकल्पनेकडे, नैतिक अंतःप्रेरणा. म्हणजे काय? कधीकधी असं होतं ना की जास्त विचार न करताच आपल्याला आतून एक आवाज येतो की हे बरोबर आहे आणि हे चूक. बस तीच ही आंतरिक जाणीव. व्याख्येच्या भाषेत सांगायचं झालं तर नैतिक अंतःप्रेरणा म्हणजे आपल्या आतला आवाज, आपली सत्सद्विवेक बुद्धी जी आपल्याला काय निवडावं हे सांगते. या विचारधारेलाच इंट्युशनिझम असंही म्हणतात. एक सोपं उदाहरण घेऊया. चोरी करणं वाईट आहे. आता हे वाक्य आपण काही आकडेमोड करून नाही ठरवत, नाही का? ही एक तीव्र भावना असते. आणि हेच तर अंतःप्रेरणा दाखवते की ती कशी आपल्या तात्काळ भावनिक प्रतिक्रियांवर अवलंबून असते. म्हणजे थोडक्यात काय, तर आपली सत्सद्विवेक बुद्धी किंवा कॉन्शियन्स हा आपला आतला नैतिक कंपास आहे. तोच आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक दाखवतो. इतिहासातलं एक मोठं उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. जेव्हा चौरी चौराची हिंसक घटना घडली तेव्हा त्यांनी संपूर्ण असहकार आंदोलन मागे घेतलं. हा निर्णय पूर्णपणे त्यांच्या आतल्या आवाजावर, त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आधारित होता. ह्यापेक्षा चांगलं उदाहरण काय असू शकतं? पण थांबा, प्रत्येक वेळी फक्त मनाचं ऐकून निर्णय घेता येतो का? नाही. आणि इथेच दुसरी संकल्पना येते, नैतिक तर्क. ही एक विचारपूर्वक विश्लेषणात्मक प्रक्रिया आहे. नैतिक तर्क म्हणजे काय हे समजायला उपयोगितावाद किंवा युटिलिटेरियनिझमचं उदाहरण उत्तम आहे. याचा सरळ साधा अर्थ आहे, ती कृती योग्य ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त भलं होईल. सिम्पल ॲज दॅट. आता बघा, उपयुक्तवादी तर्क हा भावनेवर चालत नाही. याच्या काही ठरलेल्या पायऱ्या आहेत. आधी सगळे पर्याय तपासा, प्रत्येकाचे फायदे तोटे मोजा आणि मग तो निर्णय घ्या ज्यामुळे सगळ्यात जास्त लोकांचा फायदा होईल. एकदम पद्धतशीर. यासाठी टिकिंग बॉम्बचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे. विचार करा, एका संशयिताला त्रास देऊन जर शेकडो लोकांचे प्राण वाचत असतील तर ते योग्य आहे का? इथे भावना बाजूला ठेवून फक्त परिणामांचा विचार केला जातो. हाच तर नैतिक तर्काचा मूळ गाभा आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या पाहिल्या. आता वेळ आहे त्यांची थेट तुलना करण्याची. आणि लक्षात ठेवा, परीक्षेच्या प्रश्नाचं खरं उत्तर इथेच दडलंय. यामागे ना एक तात्विक वाद आहे, भावनावाद विरुद्ध तर्कवाद. एका बाजूला वाटतं की नैतिकता ही भावनांमधून येते, जसं आपल्याला एखादी कलाकृती सुंदर वाटते. तर दुसऱ्या बाजूला वाटतं की नैतिकता ही तर्कातून येते, अगदी गणितासारखी, जसं 2+2 4च होतात. हा तक्ता बघा, यात फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे अंतःप्रेरणा, जी आतून येते, जलद असते आणि प्रत्येकाची वेगळी असू शकते. आणि दुसऱ्या बाजूला आहे तर्क, जो बाहेरच्या नियमांवर, विचारांवर आधारित असतो, वेळ घेतो आणि वस्तुनिष्ठ असायला हवा. पण खरा खेळ इथे सुरू होतो. एक प्रशासक या दोघांचा ताळमेळ कसा घालणार? चला आता थेरीमधून बाहेर येऊया आणि प्रत्यक्ष जीवनात बघूया. एका सरकारी अधिकाऱ्याच्या कामात ह्या गोष्टी कशा दिसतात? इथे एक नवीन शब्द येतो, नैतिक धैर्य. म्हणजे काय? सोप्पं आहे. काय बरोबर आहे हे माहीत असणं एक गोष्ट आणि कितीही दबाव किंवा विरोध असला तरी ते करून दाखवणं ही दुसरी. हे धैर्यच विचारांना कृतीत उतरवतं. यासाठी आपल्याकडे एक उत्तम उदाहरण आहे, IAS अधिकारी अशोक खेमका. त्यांनी भ्रष्टाचाराच्या अनेक मोठ्या प्रकरणांना उघड केलं, पण त्याची किंमत काय मोजली? आपल्या 23 वर्षांच्या सेवेत तब्बल 45 वेळा बदल्या. नैतिक भूमिका घेण्याचे हे असे खरे परिणाम असतात. हे फक्त अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित नाही. व्हिसलब्लोअर्सचं उदाहरण घ्या. स्वतःच्या नोकरीची, सुरक्षेची पर्वा न करता ते मोठे घोटाळे बाहेर काढतात. हे सुद्धा नैतिक धैर्याचंच एक मोठं उदाहरण आहे. तर मग आता आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत.
आणि इथे खूप महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तर मग मुद्दा हा नाही की या दोन्हींपैकी एक निवडायचा आहे. नाही. एका चांगल्या प्रशासकासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या आतल्या आवाजात आणि नियमांच्या तर्कात योग्य संतुलन साधणं. एक निवडायचा नाहीये, तर दोघांना सोबत घेऊन चालायचं आहे. आणि मग शेवटचा प्रश्न हाच उरतो, सार्वजनिक सेवेत असताना अशी कोणती वेळ येईल जेव्हा नियमपुस्तिकेच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवाल? हाच तो खरा नैतिक पेच आहे, ज्याचा सामना प्रत्येक अधिकाऱ्याला कधी ना कधी करावाच लागतो. यावर नक्की विचार करा.